एक हेडिंग लिहा, महिमा. अगेन या लेक्चरचा उद्देश हा काय आहे रे? दुहेरी उद्देश आहे. एक म्हणजे महिमा नावाचं कन्सेप्ट तुम्हाला, म्हणजे जी इनिशिएटिव्ह महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतली ती तुम्हाला शिकवणे, आणि दुसरं म्हणजे काय, कशा पद्धतीनं काय करणे, अभ्यास करणे. बरोबर आहे का? दोन्हीचं तुम्हाला मी व्यवस्थितपणे समायोजन करून देतो. चला, लिहिलं महिमा. पहिल्यांदा व्यवस्थितपणे हा प्रश्न बघा. बरोबर, इयर चुकेल माझ्याकडनं, पण प्रश्न कधी चुकत नाही. नीती आयोगाचं इथं पूर्ण रूप विचारलेलं आहे. नीती आयोगाची घोषणा पाठ केली, सुरुवात पाठ केली, सगळं पाठ केली, आणि त्यांना हलक्यात विचारलं सांग याचा फुल फॉर्म काय. बरोबर, मग याचा अर्थ काय? नीती आयोग या संस्थेचा फुल फॉर्म विचारू शकते, तर 100% महिमा या संस्थेचा पण फुल फॉर्म विचारू शकते. एस्किनोरे, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. समजली इथपर्यंत? ओके, इथं फक्त या शब्दानं चुकवलं होतं आयोगानं, इन्स्टिट्यूशन. कळली इथपर्यंत? दुसरं, सेम महिमा सारखी संस्था याच्या आधी स्थापन केली आहे मैत्री, आठवते? बरोबर, हे स्थापन केलं होतं 23 मध्ये. बरोबर, आयोगानं प्रश्न विचारला मागच्या वर्षी 25 मध्ये. इज दॅट क्लिअर? हा दुसरा. त्यानंतर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 2 संस्था स्थापन केलेल्या आहे. एकाचं नाव आहे मित्र, आठवते? नीती आयोगाच्या धर्तीवर अजूनपर्यंत प्रश्न आलेला नाही, म्हणजे वी हॅव टू बिल्ड अप. बरोबर, आणि दुसरं, परवाच्या दिवशी एक संस्था स्थापन केली, त्याचं नाव काय आहे? ओके, महिमा, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. जे पोरं नवीन आहे त्यांनी या तऱ्हेनं अभ्यास करायचा आहे. बाकी आपल्या बॅच मध्ये मी तर सगळं करून देतो, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, आता बघा, पहिल्यांदा बघा याचा उद्देश काय, म्हणजे ही संस्था का स्थापन केली, हे न्यूज आहे. बरोबर, ही संस्था स्थापन करण्याचा प्रमुख उद्देश काय होता? आता माझी महिमा नावाची संस्था आहे, याचा बेसिक उद्देश काय आहे की जे महाराष्ट्रातील युवक आहे या युवकांना विदेशामध्ये काय मिळाव्या? रोजगाराच्या संधी. कुठे मिळाव्या? विदेशामध्ये. काय मिळाव्या? रोजगाराच्या संधी. हा याचा प्रमुख काय उद्देश आहे महिमा नावाच्या संस्थेचा. आता महाराष्ट्रातील लोकांना विदेशामध्ये संधी मिळाव्या, बरोबर नाही का? त्याचा पॉइंट नंबर 1, याचा बेनिफिट काय होईल? याचा बेनिफिट काय? नंबर 1 मला सांगा, युवकांना रोजगाराच्या काय उपलब्ध होईल? संधी. नंबर 1. नंबर 2, तुमचा मला एक बेसिक प्रश्न असेल की सर, अरे देशामध्ये रोजगार सोडून हे कुठे विदेशामध्ये रोजगार निर्माण करायला घेऊन चालले? गावाकडे रोजगार निर्माण करा ना. जेव्हा विदेशामध्ये रोजगार निर्माण केल्या जाते तर त्याचा बघा इकॉनॉमीला काय फायदा होतो, आणि तोच तुमचा पर्याय असेल प्रश्नामधला. आपण बेसिक लेक्चर मध्ये व्यापार नावाचा चॅप्टर शिकत आहोत, आणि या व्यापारामध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवणार आहे, त्याचं नाव आहे रेमिटन्स. REMITTANC नाव काय त्याचं? रेमिटन्स. रेमिटन्स म्हणजे काय? जे भारतीय व्यक्ती विदेशामध्ये काम करतो आणि विदेशामधून भारतामध्ये काय पाठवतो? पैसे पाठवणार की डॉलर? डॉलर. त्या डॉलरला म्हणतात काय रे पोरो? हो, रेमिटन्स. इज दॅट क्लिअर? जेवढं भारतामध्ये रेमिटन्स जास्त येईल तेवढं भारतामध्ये डॉलर कमी की जास्त, आणि जेवढं भारतामध्ये डॉलर जास्त येते तेवढं भारताचा रुपया हा काय होतो? मजबूत होतो. रुपया मजबूत होणे याचा अर्थ होतो $1 उदाहरणार्थ $1 जर तुम्ही 70 रुपये देत असाल तर आता $1 70 पेक्षा काय द्यायला लागेल? कमी पैसे, म्हणजे उदाहरणार्थ 65 रुपये. त्याला म्हणतात रुपया मजबूत होणे. चला, कळलं? आणि इथे एक फॅक्ट्स लक्षात ठेवा, या रेमिटन्सच्या बाबतीमध्ये वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट नुसार, म्हणजे वर्ल्ड बँक नुसार, भारत हा जगामध्ये नंबर 1 आहे, आणि नंबर 2 वर कोण आहे? चायना. बरोबर, आणि यापेक्षाही अजून थोडा डीप मध्ये प्रश्न जाऊ शकतो. तो काय माहितीये का? नंबर 2 वर जो चायना आहे ना, जेवढे चायनीज लोक विदेशामध्ये राहतात त्यापैकी 90% चायनीज हे चीनमध्ये पैसे पाठवतात. 90%. पण भारत नंबर 1 वर आहे. नंबर 1 वर आहे, पण जेवढे भारतीय विदेशात राहतात ना त्यापैकी फक्त 10% पाठवतात. कळलं का? 10% लोक 100 बिलियनच्या वर पैसे पाठवत आहे, ओनली 10%. मग 10चं रूपांतर प्रमाण जर 90 पर्यंत गेलं, तुम्हाला वाटत नाही का
भारतामध्ये डॉलर मोठ्या प्रमाणात येईल. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल, जेव्हा देवेंद्र फडणवीस विदेशात जाते, नरेंद्र मोदी साहेब विदेशात जाते, तेव्हा विदेशातल्या भारतीय लोकांना संबोधित करते. एस्किनोरे, एक साधा भोळा प्रश्न आला पाहिजे, अरे ते तर काही मतदार नाही आहे मोदीजींचे, तरी का बरं भाषण देते? ते भाषण यासाठी देते, बरोबर, की तुम्ही या आणि भारतामध्ये पैसे पाठवा. म्हणजे काय? रेमिटन्स. चला कळलं. या आयोगाचा प्रश्न पण होता याच्यावर, की अमेरिकेच्या मेडिसिन स्क्वेअरवर मोदीजींचे शेवटले 2 शब्द काय होते? प्रवासी भारतीय दिन आताच आयोजित झाला 2-3 दिवसापूर्वी, बरोबर नाही इथपर्यंत. तो यासाठीच आहे, टू कनेक्ट इंडियन डायस्पोरा. आपण पॉलिटीमध्ये हा कन्सेप्ट शिकणार आहोत बेसिक लेक्चरमध्ये आपल्या. तर हा प्रभाव आहे कशाचा? विदेशामध्ये जर गेले आपले कार्यकर्ते तर. नंबर किती झाले? 2. नंबर इथेच घेऊ, पुढे घेऊ, इथे घेऊ का? हा, कळलं ना तुम्हाला हे रांगोळ्या? हा. नंबर 3, या योजनेचा एक तिसरा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. तुम्ही कधी ऐकलं का सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, SDG? एकूण किती गोल आहे? 17. आयोगाने प्रश्न परवाच विचारला, मग बघा जॉग्राफीत विचारला. आपलं इको पॉलिटीचं वैशिष्ट्य काय? 30 पैकी 35. कळलं का रे? हा जॉग्राफीत प्रश्न होता, शिकवतो आपण कुठं? इकॉनॉमीमध्ये. याचं गोल क्रमांक 8 आहे. गोल क्रमांक किती? 8, बरोबर. त्याला म्हणतात चांगले काम आणि आर्थिक वाढ, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. याला हे चालना देते. याला काय देते? चालना. चला कळली इथपर्यंत. त्यामुळे 3 नंबरचा इथं पर्याय काय आहे? ओके, SDG गोल क्रमांक किती? 8 ला चालना देते. समजलं? आता तुम्ही मला उत्तर द्या, तुम्हाला वाटते का ही योजना समावेशी विकासाला पण चालना देते? राज्यसेवा हो की नाही? या समावेशी वाढ म्हणजे कोणती वाढ? जी काय निर्माण करते? रोजगार. कळली इथपर्यंत? यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं महिमा नावाची काय स्थापन केली आहे? संस्था. आणि नवीन आकडेवारी सांगतात सर्वाधिक विदेशामध्ये जाणाऱ्या प्रोफेशनल लोकांमध्ये पहिल्या 2 मध्ये महाराष्ट्र आहे, प्लस मायनस केरळ. समजलं? कोण आहे? महाराष्ट्र. ठीक आहे इथपर्यंत. तर यासाठी त्याला काय म्हणतात, की म्हणजे ही योजना सुरू केली कोणती? महिमा. सेम अशी केंद्र सरकारची एक जुनी योजना आहे, त्याला नाव तेजस आहे. कुठला आहे? तेजस. जे गल्फ कंट्री आहे ना, सौदी अरब, UAE वगैरे, त्या देशामध्ये जे स्किल लागतात ना, ते आपल्या युवकांमध्ये तयार करणे, त्यांना तिथं पाठवणे. कुठली योजना आहे? तेजस. तर ते बरोबर लक्षात असू द्या. चला कळली इथपर्यंत. महिमा नावाची संस्था का बरं स्थापन केली? मला कळलं का? दिस इज द करंट लेक्चर और बेसिक लेक्चर. हे करंट आहे की बेसिक आहे? हे बेसिक आहे. हे करंट लेक्चर आहे. फक्त एक वाक्य आहे, फक्त काय? महिमा. हे सगळं काय? बेसिक आहे नाही. चला कळली इथपर्यंत. आणि आता काय करा? हा प्रश्न सॉल्व्ह करा. हा प्रश्न आणण्याचा माझा एक वेगळा उद्देश आहे. लवकर लावा. तुम्हाला माहिती असेल, मी प्रश्न छोटे आणतो की लांब आणतो? लांब. त्याचा उद्देश काय? एक डिबेट करायची मला तुमच्यासोबत. चला हा, चला. 1 वाले हातवर करा, 2 वाले हातवर करा, 3 वाले हातवर करा, 4 वाले हातवर करा. तर 5वा पर्याय द्या, ते गोलच्या जागी. हा बे सर, ते गोल येऊन आला ना, ते लावा सर इथं. एक गोल 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 असा. चला वन्स मोर. चला 1 वाले हातवर करा, हातवर करा बरं का, मी पुन्हा सांगतो, चुकलं नाही. 1 वाले, हा 2 कुठे रे? 2 वाले हातवर करा, 3 वाले हातवर करा, 4 वाले हातवर करा. 4 वाले. मला राग कशाचा माहितीये का? हात मग एक हो की नाही सांग ना बाबा. कळलीत मला. फायनल कॉल घेऊ एक. चला 1 वाले, 2 वाले, 2 इकडे होते, 2 वाले, 3, 4. काहीतरी हातवर करा, काहीतरी हातवर करा. 4 ला हातवर का? सगळे हातवर करा. करा करा ना 4 ला हातवर. मी काही भारतरत्न देणार नाही, फाशी पण देणार नाही. चलो. महिमा ही संस्था परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काय करते? काम. हे राईट आहे? काय आहे? पर्याय क्रमांक 1 झालं. अजून थांबा ना, बाकी आहे ना. मला डिबेट इथून होती करायची. तुमच्यापैकी कोणाचा असं मला काउंटर आर्ग्युमेंट आहे का? ऑनलाईन वाले तुम्ही. महिमा संस्थेचा उद्देश परदेशातील
रोजगाराच्या संधी सुलभ करून, इथपर्यंत बरोबर आहे. राज्यात परकीय चलन ओके, वाढीस हातभार लावणे हाय. थांबा, कोणाचा असा आक्षेप आहे का माझ्यावर राज्य असल्यामुळे हा पर्याय चूक आहे का? जर नसेल तर फार चांगलं, असेल तर हात वर करा. आहे का? मी काय सांगत होतो, हे का बरं दिला मी प्रश्न तुम्हाला? प्रश्न या पर्याय क्रमांक 2 साठी दिला होता. ओव्हर थिंकिंग सध्या एक्झाम मध्ये परमिटेबल नाही. आयोगाने प्रश्न विचारला होता, अटल इनोव्हेशन मिशन विचारला. ही नीती आयोगाची स्कीम आहे. पर्यायामध्ये होतं केंद्र सरकार. काही लोक माझ्याजवळ आले, सर ते चुकला बरं म्हणे. मला काय रे बाबा, ते नीती आयोगाचं आहे, तुमच्या नोट्स मध्ये आहे. अरे म्हणजे नीती केंद्राची आहे ना बाबा, अरे कळलं का? म्हणून ते ओव्हर थिंकिंग मुळे मी हा प्रश्न टाकला की राज्य जरी असेल बाबा तरी सॉफ्टली विचार कर. बरोबर आहे ना वाक्य ते? अरे कळलं का? शेवटी भारतात फिस्कल फेडरलिझम आहे ना. महाराष्ट्रात जरी डॉलर आला तरी ते आरबीआय वरूनच येणार आहे. समजलं का? हा, असंच काही मला सांगा. आता एक्सपोर्ट राज्य करू शकत नाही, आता तर जिल्हा एक्सपोर्ट करते. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट आहे ना कितपर्यंत? त्यामुळे पर्याय क्रमांक किती? 1 याचं उत्तर आहे. समजलं इथपर्यंत? आणि शेवटी जाता जाता जेव्हा प्रश्न लांब असतो तेव्हा त्याचं उत्तर एका शब्दामध्ये असते. काय असते? एका शब्दामध्ये. चला कळलं? म्हणून चौथा पर्याय का बरं ठेवला की तू जोरात वाचत यावा. कळलं का? आणि माइंडला असेल बरोबर करावं. आणि पर्याय क्रमांक किती द्यावा तू? 4. आणि 4च दिलं तुम्ही. किती दिलं? 4. चला कळलं इथपर्यंत? चलो ऑनलाईन वाले पोरं हो, एक तुम्हाला सूचना होती, ती सूचना ऐकून घ्या. ही कंबो बॅच ला आपल्या इथं भरपूर ऍडमिशन्स होत आहेत. बऱ्याच पोरांच्या काही इन्क्वायरीज होत्या. तर यामध्ये इको आणि पॉलिटी हे दोन्ही कट टू कट प्रिकम मेन्स हे कव्हर होईल याच्यामध्ये. नंबर 1. आणि यासाठी एक कोड वापरा तुम्ही. प्रशांत, कोड काय रे आपला? ABHI 50 हा वापरायचा कंबाईन वाल्यांनी, बरोबर. आणि राज्यसेवाल्यांच्या बॅचसाठी कोड वापरायचा फक्त 50च्या जागी इथं 20 करायचं. कळलं का इथपर्यंत? त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट अवेलेबल होईल, बरोबर. जेवढे पॉईंट आहे एकदम फाउंडेशन बॅच आहे, बेसिक टू ऍडव्हान्स, याच्यामध्ये सगळं कव्हर होऊन जाईल. तुम्हाला कॉल वगैरे करण्याची काही गरज नाहीये. ठीक इथपर्यंत? हे कंबाईनसाठी. आणि राज्यसेवेची आरंभ बॅच आपली ऑलरेडी लॉन्च झालेली आहे, ती पण बघून घ्या ऍपवर जाऊन, त्याचा फायदा होईल तुम्हाला. चला ठीक आहे इथपर्यंत. आजच्या ठळक बातम्या इथेच समाप्त.